छगन भुजबळ मराठा द्वेष्टे आहे. छगन भुजबळ मराठा द्वेषातून याचिका दाखल करतात आणि छगन भुजबळांमुळे मराठ्यांचं आतापर्यंतचं सगळं नुकसान झालेलं आहे. जे सरकारनं दिलेलं आरक्षण आहे ते टिकलेलं नाहीये, याला कारण छगन भुजबळ आहे. नाही, यांना भुजबळ द्वेष पहिल्यापासून आहे. भुजबळ साहेबांनी पहिल्यापासून 92-93 पासून मंडल आयोग लागू करण्यासाठी जो संघर्ष केला, देशात रामलीला मैदान असेल, त्याच्यानंतर खाली साऊथ असेल, इथं मोठमोठ्या सभा घेतल्या, तेव्हापासून ते ओबीसी साठी काम करतात. ते मुळामध्ये भुजबळ साहेबांचं एकच म्हणणं, ते वारंवार सांगतात की वेगळं ताट असावं. हे काहीतरी आपलं भुजबळांबद्दल हे करायचं आणि ओबीसीच्या ताटातच घुसायचं. 103व्या घटना दुरुस्तीने ईडब्ल्यूएस बद्दल यांचे तोंड उघडत नाहीत अजिबात. त्याच्याबद्दल काय भूमिका देत नाही. राहिला प्रश्न, त्यांनी संविधानाची शपथ घेतली, ममत्व भाव केला. मग माझा प्रश्न असा आहे, त्या जरांगेच्या मांडीला मांडी लावून महाराष्ट्रातले आमदार, खासदार, मंत्री, ते अंबादास दानवे, त्या सुप्रिया सुळे यांनी कोणत्या संविधानाची शपथ घेतली नव्हती का? तिथं ममत्व भाव कसा काय त्यांना दिसत होता? जरांगेची जी मागणी होती ओबीसीतनं घुसायची, त्यावेळेस त्यांना ओबीसीनी मतं दिली नव्हती का? मग भुजबळ साहेबांनी फक्त, आणि तो जो जी आर काढलेला आहे, अजून मी तुम्हाला हे देतो इथं, आपल्या राज्य सरकारचे किंवा भाजपचे प्रवक्ते आले असतील तर त्यांना विचारणं आहे की तुम्ही हा जी आर ज्या वेळेस काढला त्याच्या आधी मग या संदर्भामध्ये कॅबिनेटमध्ये याचा ड्राफ्ट मीटिंग, याच्या ड्राफ्ट याच्यासाठी ठेवला होता का? चर्चेसाठी ठेवला होता का? त्यावेळेस तुम्ही भुजबळ साहेबांना बोलवलं होतं का? बाकी ओबीसीचे कोण अभ्यासक आहेत? किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे लॉ अँड ज्युडिशरीचा याला अभिप्राय घेतला होता का एवढा मोठ्या कायद्यामध्ये? बरं, हा कायदा कोणता आहे? ओबीसी, एससी, एसटी, व्हीजेएनटी चे दाखले देण्याचा कायदा. त्या कायद्यामध्ये तुम्ही अशा सुधारणा सुचवताय?